मराठा सेवा संघ नवापूरतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी। 19 फेब्रुवारी 2026 रोजी नवापूर येथील श्री स्वरूपसिंग हिर्या नाईक टाउन हॉल येथे मराठा सेवा संघ नवापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमात शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यात येत उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमास नवापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, जिल्हा परिषद नंदुरबारच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ संगीताताई गावित, युवा उद्योजक धनंजय गावित, लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे तसेच सर्व माननीय नगरसेवक उपस्थित होते। यासोबतच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, चिंचपाडाचे विनपरिक्षेत्रपाल सौ पगार मॅडम, नवापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, दुय्यम निबंधक बागल, आगार प्रमुख विजय पाटील, गृहपाल ऋतुजा डुमरे, CDPO NK अहिरराव तसेच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात पिंपळनेर येथील शिवव्याख्याते प्रशांत कोतकर यांचे देव देश धर्मासाठी शिवराय माझे सर्वांसाठी या विषयावर प्रभावी व्याख्यान झाले। या प्रसंगी भरत गावित व नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। भरत गावित यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिवरायांचा एक विचार जरी प्रत्येकाने आपल्या आचरणात आणला तरी समाजात कोणतीही विकृत घटना घडणार नाही। प्रत्येक धर्मातील व्यक्तीने कुटुंबातील सदस्याप्रमाणेच इतरांशी वागावे आणि परस्त्री मातेस समान हा शिवरायांचा मंत्र प्रत्येकाने जपावा। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की लवकरच नवापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल। नवापूरचा नगराध्यक्ष मी एकटाच नसून आपण सर्वजण आहोत। सर्वांना सोबत घेऊन आणि प्रत्येक जाती धर्माचा विचार करून विकासाचा मार्ग अवलंबू। या प्रसंगी हर्ष चावला, कनिष्का महेंद्र पाटील, कबीर गोपीसेन, प्रांजल पाटील, देवांशी शिंदे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे सादर केली। उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद ठाकरे यांनी केले, सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन देसले यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ नवापूरच्या सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले। आमच्या सगळ्यांना वाटतं आहे व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे, जास्त वेळ काही घेत नाही, पण व्याख्यानमाला म्हटली म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीविषयी परिचय तर समजतोच, पण जो बाहेरील घटक असतो त्याला सुद्धा या ठिकाणी जोडलं जातं। आणि आज जे व्याख्याते आहेत ज्यांनी हा कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे त्यांचंही म्हणणं आहे आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की नवापूर नगरपालिकेमार्फत व्याख्यानमाला चालू झाली पाहिजे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचं तुमच्या आपल्याला तर कल्पना आहे, आपण शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत, पण जे बालगोपाल आहेत त्यांना सुद्धा त्या व्यक्तींविषयी, संतांविषयी, राजांविषयी ही माहिती असणं गरजेचं आहे। कारण हा देश म्हटला, हे भारतभूमी म्हटली, ही संतांची भूमी, ही राजांनी या ठिकाणी आपल्यावर राज्य केलेलं आहे। तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनावरती ज्यांनी राज्य केलं आहे ते शिवाजी महाराज यांच्यासारख्या असंख्य महाराणा प्रताप असतील, त्याच्यामध्ये लक्ष्मीबाई राणी असतील, या जे राजे होऊन गेलेत या राजांचं कार्य, त्यांच्या कार्याचा उल्लेख किंवा त्यांच्याबद्दलची माहिती ही या सर्वांपर्यंत पोचली पाहिजे हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी माननीय नगराध्यक्ष महोदय आणि त्या उपनगराध्यक्ष महोदय त्यांच्या सर्व टीमला विनंती करतो की येणाऱ्या दिवसामध्ये असा नगरपालिकेमार्फत आपण व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित करा आणि याच्यासाठी एकत्रितरित्या आपण सगळेजण मिळून हा कार्यक्रम आयोजित करूया आणि नवापूर वासियांना
जे जे संत जे जे राजे होऊन गेले, ज्या ज्या राण्या होऊन गेल्या, त्यांच्याविषयी माहिती ही या समाजाला मिळत राहील. असे चांगले उपक्रम या मार्फत झाले पाहिजे. मराठा सेवा संघाने एकदम सुंदर कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. असाच कार्यक्रम हा सालाबादाप्रमाणे दरवर्षी होत राहावं आणि अशा कार्यक्रमांना जी उपस्थिती आहे ती उपस्थिती खरोखर चांगली उल्लेखनीय कामगिरी आहे. या मंचावर बसलं तर पूर्ण मंच भरलेला आहे. तिथं समोर माझ्या माता भगिनी या पण पूर्ण याच्यात आहे आणि वडीलधारी मंडळी आमचे बंधूसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. वक्तृत्व स्पर्धासुद्धा या ठिकाणी आपण मी मराठा आहे, मी हिंदू आहे असं म्हणायला आमच्या जिभेला सुद्धा लाज वाटत होती. आमची जीभ घाबरायची. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारले. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदा ज्ञानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येईल त्या त्या वेळेला मी अवतार घेईन. धर्म म्हणजे एक विशिष्ट धर्म नव्हता. धर्म म्हणजे समाज आणि समाजाची असणारी एक अवधारणा. या समाजावर अन्याय होतील, अत्याचार होतील, अंधकारामध्ये हा समाज जाईल, त्यावेळेला माझ्या रूपानं कुणीतरी जन्माला येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं असा एक महापुरुष महामानव जन्माला. छत्रपतींच्या संदर्भात अनेक उपाध्या अनेक महापुरुषांनी या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. समर्थ रामदासांनी आणि अनेक महापुरुषांनी सांगितलेलं आहे, निश्चयाचा महामेरू बहुती जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू कीर्तिवंत यशवंत वंदनवंत वरदवंत ज्ञानवंत पुण्यवंत हिंदू कुलवंश गणपती भूपती जलपती श्रीमान योगी श्रीमंत जाणता राजा गो सकल जन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगातल्या अनेक उपाध्या छत्रपती शिवाजी महाराजांपुढे लहान ठेवतात. आणि महाराजांचं जीवन, महाराजांनी केलेले पराक्रम, महाराजांनी केलेलं कार्य इतकं अकल्पीय, इतकं अविश्वसनीय आणि इतकं आश्चर्यकारक आहे मित्रांनो की भविष्यातली येणारी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महाराज महाप्रतापी युगपुरुष या देशामध्ये जन्माला येऊन गेले याच्यावर कदाचित विश्वास होणार नाही. आणि इतकं प्रचंड मोठं काम या महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे. महाराज जन्माला येण्याच्या अगोदरची परिस्थिती जर थोडीशी आपण विचारात घेतली तर आपल्याला महाराजांची उंची लक्षात येते. महाराजांच्या जन्मा अगोदर महाराष्ट्रामध्ये अतिशय भयानक अवस्था होती. देव धर्म आणि संस्कृती यांची प्रचंड अशी वाताहत झाली होती. आमच्या भगिनींना ते घराच्या बाहेरचा उंबरठा ओलांडण्याची सुद्धा शक्ती नव्हती, ताकद नव्हती.